आपल्यासोबत भाजपचे आमदार संदीप जोशी आहे। काल काँग्रेसची सद्भावना यात्रा नागपूरमध्ये झाली आणि प्रदेश अध्यक्षांनी एक विवादास्पद वक्तव्य केलं की कुठेतरी भाजपला या गोष्टीची भीती होती की संगमुखेल्याचं कुलूप आहे हे जनता उद्रेकानं तोडून टाकेल, त्यामुळे मग त्यांनी औरंगजेब जो कबरीचा विषय होता त्यावर न माघार घेतली। कोणत्याही पद्धतीची माघार संघ अथवा भारतीय जनता पार्टीने घेतलेली नाही आहे। संघाची भूमिका पहिल्या दिवसापासूनच होती की आता हे संपूर्ण विषय संपलेले आहेत आणि ज्या मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने औरंगजेब अफजलखानाला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाडलेलं आहे, त्यामुळे त्या विषयाला फार उचलण्याची गरज नाही। परंतु हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य इतकं हास्यास्पद आहे आणि प्रोवोकेटिव्ह आहे, म्हणजे त्यांना त्याची काही माहिती होती का की मुस्लिम बांधव संघ कार्यालयापर्यंत जाणार होते, संघ कार्यालयावर हल्ला करणार होते, संघ कार्यालयाचं कुलूप तोडणार होते, अशी त्यांची माहिती होती का? याबद्दल त्यांनी इंटेलिजन्सला नक्कीच सांगितलं पाहिजे। आणि माझं दुसरं सांगणं आहे की संघाच्या कार्यालयाला, संघाच्या कुलपाला त्या ठिकाणी हात लावायची कोणाच्याही मध्ये दम देखील नाही आहे। हर्षवर्धन सपकाळ्यांच्या जर मध्ये दम असेल तर त्यांनी ते करून दाखवावं आणि मग आम्ही आहो आणि ते आहे। त्यांनी एवढी जर त्यांना वल्गना करायच्या होत्या खोट्या तर त्यांनी आधीच करायचं होतं। दंगल झाली, ती दंगल केवळ आणि केवळ 4 तासामध्ये आटोक्यात आलेली आहे। ही दंगल कोणी घडवली, काय घडवली, कशासाठी घडवली हे सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने प्रोवोकेटिव्ह वक्तव्य करून अजून वातावरण बिघडवण्यापेक्षा खरी सद्भावना करावी। त्या ठिकाणी त्या काळामध्ये फक्त आणि फक्त आमचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके होते। काँग्रेसचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी सद्भावना करण्याकरता दंगलीच्या वेळेला नव्हता। ते आज मोठ्या याच्यात मोर्चे काढतात आहे, हे सर्व नौटंकी ही काँग्रेस करत आहे। कालच्या त्या सद्भावना यात्रेमध्ये नितीन राऊत देखील असे म्हणाले की या प्रकरणातला जो एक प्रमुख आरोपी आहे फहीम खान हा कुठेतरी दंगलीची आग विझवायला गेला आणि त्याचंच घर सरकारने पाडलं। नितीन राऊत साहेबांना योग्य उत्तर मला असं वाटतं आमचे आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात दिलेलं आहे। त्यांना सांगितलं की तुम्ही तपासून घ्या कोण काय आहे आणि कोण कसे आहे। हीच काँग्रेसची खासियत आहे की दंगल झाली, अनेक हिंदूंचे घरं पेटवल्या गेले, अनेक हिंदूंचे दुकानं तोडल्या गेले, तरी मुसलमान बंधूंच्या सोबत उभं राहण्याचं काम हे नितीन राऊत यांच्यासारखे आमदार करत असतात, केवळ आणि केवळ मतासाठी। कुठेतरी कालच्या सद्भावना यात्रेमुळे परत एकदा वातावरण चिघळत आहे असं वाटतं तुम्हाला? शांत झालेलं वातावरण शांत झालेलं आहे। या पद्धतीचे भाषणं करणं हे यांनी टाळलं पाहिजे। सर्व मोठी मंडळी आहेत, मी त्यांना जास्त शिकवण्याची गरज नाही, परंतु या पद्धतीचे भाषणं त्यांनी निश्चित टाळले पाहिजे। याबद्दल मी निश्चितच शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचं अभिनंदन करील की त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचं तेल टाकण्याचं काम केलं नाही, उलट हे कसं विझवलं जाईल याचा देखील त्यांनी प्रयत्न केला। परंतु महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नितीन राऊत यांच्यासारखे व्यक्ती याच्यामध्ये आग कशी लागेल याचा प्रयत्न आज करत आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आपण बघू शकतो की भाजपचे आमदार संदीप जोशी आहे, त्यांनी आक्रमक पद्धतीने हा समाचार घेतलेला आहे आणि कुठेतरी हर्षवर्धन सपकाळ असेल किंवा नितीन राऊत असेल यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध देखील केलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मानेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।